उंदीर मामा आणि जादूची टोपी. एका जंगलात एक उंदीर मामा राहायचा. त्याला रस्त्यावर एक लाल रंगाची छोटीशी टोपी सापडली. उंदीर मामा ती टोपी घालून आरशासमोर उभा राहिला आणि म्हणू लागला, मी तर आता राजा दिसतोय, जगातला सर्वात देखणा राजा. तेवढ्यात तिथून एक बेडूक डराव डराव करत आला. उंदीर मामाने विचारलं, काय रे बेडका, कशी दिसतीये माझी टोपी? बेडूक हसून म्हणाला, अरे ही तर टोपी नाही, ही तर कुणाचं तरी सांडलेलं आईस्क्रीमचं रिकामं कप आहे. उंदीर मामाला राग आला. तो म्हणाला, नाही, ही जादूची टोपी आहे. मी जोरात डोळे मिटले की मी गायब होतो. बेडूक म्हणाला, असं कसं? चल करून दाखव. उंदीर मामाने जोरात डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हटलं, चुमंतर मी गायब. त्याने डोळे उघडले नाहीत म्हणून त्याला काहीच दिसेना. त्याला वाटलं तो खरंच गायब झालाय. तो आनंदाने नाचू लागला आणि नाचता नाचता सरळ जाऊन एका मांजरीच्या अंगावर आदळला. मांजरीने त्याला पंजात पकडलं. उंदीर मामा ओरडला, अगं माऊ, सोडून दे, मी तर गायब आहे, तुला मी दिसतोय कसा? मांजर हसून म्हणाली, उंदीर मामा, तू डोळे मिटले म्हणून जग गायब होत नाही आणि तुझ्या डोक्यावर टोपी नाही तर आईस्क्रीमचा डब्बा आहे, ज्यामुळे तुला नीट दिसत नाहीये. उंदीर मामाने टोपी फेकली आणि धूम ठोकली. अशाच छान छान गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.